अभी तो पार्टी शुरू हुई है। मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। ह्या थाळीचं नाव दारासिंग थाळी का आहे? खूप वेळापासून आम्हाला दारासिंग आमच्या विश लिस्ट मध्ये होतं थाली खायची. फायनली आज त्याच्या बर्थडेच्या ह्याने मुहूर्त मिळाला. माझं नाव आहे पूनम आणि तुमचं पूनम पवार व्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सांगू इच्छिते की मी ट्रॅव्हल, फूड, शॉपिंग, लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओज बनवते, तर नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण आज अमोलचा, माझ्या नवऱ्याचा बर्थडे आहे आणि आम्ही टायटलवरून तर तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे आलेलो आहोत. तर वी आर गोइंग टू एन्जॉय द आयकॉनिक थाली जिचं नाव आहे दारासिंग थाली. व्हिडिओ एंडपर्यंत बघा कारण मी सगळे डिटेल्स देणार आहे व्हिडिओमध्ये, सो दॅट इवन यू कॅन कम हिअर अँड एन्जॉय द थाली विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. तो आपल्या समोर आली आहे दारासिंगची सगळ्यात मोठी थाळी. पदार्थ बघून मला राहवत नाहीये. तर दारासिंग जे आहेत हे मोस्टली तुम्ही बऱ्याचदा हिंदी मूवीज मध्ये पण त्यांना बघितलं असेल. ही वॉज अ पॉलिटिशियन ऑल्सो. ते पहलवान पण होते. सो त्यांच्या नावाने ही प्रतीत असलेली थाळी आहे. राईस दिलेला आहे, मुर्ग मुसलम आहे, दाल खिचडी आहे, बिर्याणी आहे. देन इथे तुम्हाला स्टार्टर्स मध्ये पण दिसतंय कबाब आहे, तंदूर आहे आणि इथे शिकंजी आहे, त्यानंतर छास आहे, लस्सी आहे, दही आहे, ऑफकोर्स इथे नान सुद्धा आहे. चला तर मग चालू करूयात आपण इकडे पदार्थ टेस्ट करायला. ओ वाव, ऑसम, लस्सी इज ऑसम. व्हॉट नाही ट्राय करणार आहोत ते ग्रेव्ही. सगळे एक एक ग्रेव्ही घेऊन बघणार आहोत. सो माझ्या समोर जे आहे ते बघू शकता तुम्ही. मी आता या 4 प्रकारच्या ग्रेव्हीज थोड्या थोड्या घेतल्यात. त्यामुळे ट्राय ज्याच्यामध्ये मिक्स आहे सगळं. सो करीमध्ये बेसिकली फिश करी आहे, मटन करी आहे, चिकन करी आहे. फिशमध्ये बासा फिश होता, प्रॉन्स करी होती. चिकनमध्ये बटर चिकन आणि एक नॉर्मल ग्रीन चिकन करी होती. आणि मटन मध्ये मटन करी आणि मटन किमा, कढी पकोडा आणि दाल मखनी आहे. सो ह्या साईज मध्ये असल्यामुळे संपवायला पण बरं पडतं. छोटे छोटे स्मॉल बोल्स आहेत. हा आहे मोइटो. टेकिंग अ सिप ऑफ इट. बर्फ भरपूर घातलाय आणि लिंबू आहे आणि पुदिना आहे. शिकंजी अशी काहीतरी दिसते. शिकंजी मस्त आहे. छान. आतापर्यंत कसं वाटलंय फूड? मस्त आहे. फूड भरलं नाही अजून, जरा मजा येते. तुझं बर्थडे बॉय ऑफ द डे. इट्स गुड. मेन कोर्स मध्ये बिर्याणी आहे. बिर्याणी माझी फेवरेट. नॉट दॅट स्पायसी, मीडियम स्पायसी आहे बिर्याणी. डिझर्ट के लिए पेट में जगह रखना. 5 डिझर्ट खाल्ल्यानंतर तू केक खाऊ शकतेस. हा, ह्यालाच खायला देऊयात आपण. लोकांना वाटेल कॅमेराचा अँगल माझ्यावरती ठेवलाय. एवढी सगळी थाळी मीच संपवली असं अजिबात नाहीये. आपल्याकडे थाळी संपवायला लोक आणलेली आहेत आपण बरोबर. फक्त प्रॉब्लेम असा आहे की हा अँगल आहे ना, चेंज नाही करू शकत. म्हणजे तेवढे अजून स्किल्स डेव्हलप नाही झालेत. कॅमेरा इकडून तिकडे तिकडून इकडे करायचे आणि हात आपले जेवणामध्ये असल्यामुळे. तो मी तुम्हाला माझा ऑनेस्ट रिव्ह्यू देते. तर खूप व्हरायटी आहे याच्यामध्ये. बरेच स्टार्टर्स आहेत, ग्रेव्ही आहे, बिर्याणी आहे, लस्सी वगैरे आहे. व्हेज ऑप्शन पण त्यांनी ठेवलेले आहेत. सो ओव्हरऑल इट्स गुड. मला सगळ्यात जास्त स्टार्टर्स आवडले. त्याच्यानंतर रिफ्रेशमेंट ड्रिंक्स आवडल्या. लस्सी, छास वगैरे खूपच छान आहे. आणि बाकी ग्रेव्हीमध्ये प्रॉन्स ग्रेव्ही वगैरे खूप आवडली मला. सो ट्राय करू शकता तुम्ही नक्कीच तुमच्या फ्रेंड्स बरोबर. असा ग्रुप असेल ना मोठा तर नक्की या इथे. थालीचं फक्त एकच ड्रॉबॅक आहे की थाळीमध्ये तुम्ही जेवता त्यावेळी सगळं एकाच वेळी मिळाल्यामुळे ते थंड होतं सगळं. म्हणजे तुम्ही एकाच वेळी सगळं असं खाऊ शकत नाही. तर ते हळूहळू थंड होत जातं. बुफे बेटर आहे ह्याच्यापेक्षा, कारण बुफेमध्ये कसं गरम गरम तुम्ही हवं तेव्हा घेऊ शकता जाऊन किंवा असं ऑप्शन असतं. सो
तुमच्या प्रेफरन्सवर आहे, पण आम्ही ओव्हरऑल एन्जॉय केलं. 2 वर्षापूर्वी दारासिंग थालीची कॉस्ट होती 2200 रुपीज. आणि 2 आता वर्षापूर्वी. आता आता बिल आल्यावरती कळेल. ठीक आहे, तो नॉनव्हेज वाले आयटम मी देणार. मी कुठेही कधी हॉटेलला गेलो ना आणि कधी शिल्लक राहिलं जेवण पार्सल करतो आम्ही नेहमी. आणि आमच्याकडे स्ट्रे डॉग्स आहेत, त्यांना आम्ही फूड देतो. डोंट वेस्ट फूड, आणि उरलंच तर पॅक करा, घेऊन जा आणि स्ट्रीट डॉग्सना खायला घाला. आपल्याकडे आता तर डिझर्ट आलेला आहे मस्तपैकी, खूपच यम्मी यम्मी. असा एक छोटासा केक आम्ही आणलेला आहे बर्थडे बॉय साठी. चलो दोस्तों, टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अमोल, हॅपी बर्थडे टू. अरे पहिले त्याला भरव. बर्थडे बॉय जसा आहे तसं त्याने राहावं, जॉली, एकदम हॅपी गो लकी येतो. आणि काय बोलणार त्याच्याबद्दल, नो वर्ड्स. त्याने माझ्या बर्थडेला खूप छान मला हे दिलेलं स्पीच, सो मी ते रेकॉर्ड पण करून ठेवलंय माझ्या मेमरीसाठी. मालपुआ थोडस बाईट घेऊन बघूया. खूप गोड आहे, बिशोपचा वगैरे फ्लेवर आहे. आता आपण ट्राय करूया जिलेबी. जिलेबी बऱ्याच दिवसांनी खाल्ली, मस्त लागते. जिलेबी आणि रबडी खाऊन बघूया जरा कशी लागते. जिलेबी आणि रबडी जरा मिक्स करून मस्तपैकी रबडी मस्तपैकी जरा रबडी आणि जिलेबी ना. नुसती रबडी आता एवढी टेस्टी नाही लागत आहे जिलेबी बरोबर खाल्ल्यानंतर. आता आपण इथे खाऊयात शेवया. ओ माय गॉड, टू गुड. गोड, ज्या लोकांना गोड पदार्थ आवडतात ना त्यांच्यासाठी हेवन आहे. सगळे पदार्थ अप्रतिम आहेत. आणि आमरस लास्ट. आता माझा फेवरेट गुलाबजामुन. हा 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 हा, काय सॉफ्ट आहे, बघू शकता तुम्ही किती मस्त आहे. आम्ही जरा फ्लिप करते त्याला तुम्हाला दाखवण्यासाठी किती सॉफ्ट आहे बघा. थेट मेल्ट झालाय, मेल्ट. खूप छान. रिव्ह्यू चेक. जिलेबी रबडी फेवरेट. एवढं खाल्लंय, इतके हेच नाही आवडलं, बाकी सगळं एकदम मस्त आहे. खरी खुरी प्रतिक्रिया देण्याचा वेळ आलेला आहे. फूड, आय वुड से दॅट द टेस्ट इज गुड आणि ओव्हरऑल क्वालिटी जेवणाची चांगली आहे. सेकंड थिंग आहे ते म्हणजे अबाउट द क्वांटिटी. क्वांटिटीबद्दल मी तुम्हाला सांगू शकेन की 5 ते 6 लोक ही थाळी अगदी आरामात खाऊ शकतात. जर तुम्ही कधी फॅमिली सेलिब्रेशन प्लॅन करत असाल, जर एकत्र जर तुम्हाला कुठलं सेलिब्रेशन, बर्थडे असो, अॅनिव्हर्सरी असो, जर बरेच जण तुम्ही एकत्र येऊन सेलिब्रेट करणार असाल तर दिस इज द प्लेस यू कॅन डेफिनेटली कम टू. सो इकडे येण्यापूर्वी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला आधी इंटिमेट करावं लागतं, फोन करून त्यांना कळवावं लागतं की आमच्यासाठी थाळी हे करा. इथे आल्यानंतर तुम्हाला अचानक प्रकारे जर तुम्ही बुक करायला आलात तर तुम्हाला इकडे थाळी मिळणार नाही. सो तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये थाळी बुक करावी लागते. ही जी आपली नॉनव्हेज दारासिंग थाळी आहे त्याची कॉस्ट झाली आहे. सो दॅट इज इट. सो दिस इज द बिल. सो आयडियली जर तुम्ही 5 लोक येणार असाल 700 रुपये होतात. सो 700 रुपयामध्ये तुम्हाला एवढी थाळी मिळणार. जर तुम्ही विथ व्हरायटी आणि क्वालिटी ऑफ फूड, जे तुम्ही बुफेला जर गेलात, बार्बेक्यू नेशन मध्ये म्हणा किंवा कुठे ॲब्सोल्यूट बार्बेक्यू, इंडियन बार्बेक्यू, आता 1000 रुपीज झाले, म्हणजे टॅक्स जीएसटी पकडून 1000 रुपये पर पर्सन होतात. सो आय थिंक दिस इज अ गो टू ऑप्शन. दॅट्स इट फॉर द डे. आय थिंक आय एम डन विथ माय रिव्ह्यू. तुम्हाला जर अजून काही क्वेश्चन असेल तर ते तुम्ही कमेंट्समध्ये देऊ शकता, मी त्याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करेन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हे छोटंसं आमचं फॅमिली बर्थडे सेलिब्रेशन होतं आणि त्या निमित्ताने हा बनवलेला एक छोटासा व्हिडिओ होता. तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना जर इथे यायचं असेल तर डेफिनेटली दे कॅन कम हिअर आणि त्यांना आपण ह्या ब्लॉगद्वारे हेल्प होईल. भेटूयात लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.